देवताय नमः. ओम नमो ओंकारेश्वर देवताय. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार, त्यानिमित्त तुम्ही मंडळींनी, काही मंडळी आपल्याकडे दक्षिणा वगैरे पाठवतात, त्यांचे शिवाभिषेक पूजा वगैरे ह्या करण्यात आल्या. तुमच्यासाठी त्यांच्यासाठी मी प्रार्थना केली शंभूकडे, की म्हटलं शंभू यांना चांगलं आरोग्य लाभू दे, त्यांनी सुखी समाधानी आनंदी राहू दे, अशी मी प्रार्थना केली. तर मंडळी, त्यानंतर आता 10 वाजता आपलं प्रति सोमवारप्रमाणे आजही कार्यक्रम चालू होतोयच. त्याबद्दल मी पुढे तुम्हाला व्हिडिओ वगैरे टाकेल. पण आज मी तुम्हाला महत्त्वाचं सांगणार आहे. काय महत्त्वाचं सांगणार आहे? आता सोमवार आहे आज. आता बरेचसे लोक माझ्याकडे समस्या घेऊन येतात. आता एक सोमवार हा वार आहे आपला, आणि अमावस्या दिवशी लोक येतात माझ्याकडे. काय समस्या? जास्ती समस्या घरातील समस्या. घरामध्ये सुख शांती आनंद नाही. पैसा येत असला तरी पैसा टिकत नाही. काही ना काही प्रॉब्लेम, म्हणजे कुणीच म्हणत नाही की आम्ही सुखी समाधानी आहोत म्हणून. काही ना काही प्रॉब्लेम आहेत. तर या प्रॉब्लेमसाठी अथवा या समस्येसाठी आपण काय बोलणार आहोत? एकदम सोपी गोष्ट आहे. आपल्या ह्या समस्या का होतात, कशामुळे होतात, आपलं कुठं चुकतं हे मी सांगतोय तुम्हाला. सर्वप्रथम तुम्ही ऐका. जी घरातील महिला स्त्री असते ती आपल्या घरची लक्ष्मी असते. खूप वेळा काय होतं, ही लक्ष्मीच आपली अधोगती करते. आपल्या घराची अधोगती तिच्यामुळेच होते. कशी होते? ही लक्ष्मी स्थिर राहत नाही. ज्या वेळेस घरातील ही जी स्त्री लक्ष्मी म्हणतो आपण तिला, तिच्यामुळे हा घराचा संसार ही उदयाला चांगल्या प्रकारे भरभराटीला येतो. ती जर समाधानी सुखी नसेल ना, तर घराची प्रगती होत नाही. घरात आर्थिक समस्या हा केवळ तिच्या ह्या अशा वृत्तीमुळे होतात की ती समाधानी राहत नाही. आणि समाधानी राहत नाही अथवा घरातील लोक तिला समाधान देत नाहीत, असं काही ना काही आहे. तर आता ही बऱ्याचशा महिला मनोकामना पूजा वगैरे करतात. ही करण्यामागचा उद्देश सुद्धा मी सांगितलेला आहे की घरामध्ये सुख शांती समाधान, तुमच्या काही समस्या असेल, मनोकामना असेल, ते पूर्ण होण्यासाठी आपण पूजा सांगतो. ही मान्य आहे. आणि तुम्ही मंडळी सोमवारी करतात बी, तुम्ही करतात, करत नाहीत असं नाही. पण तुम्ही समाधानी राहत नाहीत. आता समाधान का राहत नाहीत? तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीला आऊचा बाऊ, म्हणजे इतकुशी असले तरी एवढी करतात. समाधानाने घरामध्ये वावरत नाहीत, समाधानाने घरामध्ये स्वयंपाक करत नाहीत, आनंदात स्वयंपाक करत नाहीत. त्यामुळे घरामध्ये वातावरण खराब होतं. ज्या वेळेस आपण कसल्याही खरखरीमध्ये टेन्शनमध्ये जर स्वयंपाक केला ना महिलेनं, आणि तो स्वयंपाक केलेलं अन्न, शिजवलेलं अन्न, काय केलेलं पकवलेलं अन्न आहे, ते अन्न कुणीही ग्रहण करू, पुरुष करू स्त्री करू, कुणीही ग्रहण, मुलं करत असतील, कुणीही केलं तरी त्यांना 24 तास ताणतणावामध्ये राहावं लागतं. हे अन्नाचा प्रताप आहे. कारण अन्न ही आपलं सर्व गोष्टी बनवत असतं. अन्न आपलं शरीर चालवतं, मन चालतं, सगळं त्याच्यावर आहे अवलंबून. अन्नापासून सर्वच तयार होतं. आणि तेच अन्न दूषित संस्कारित असेल तर, म्हणजे कसं असतं, अन्नावर चांगले संस्कार झाले पाहिजेत, समाधानाचे, आनंदाचे. रखरखीचे जर संस्कार झाले, शिव्या शापाचे, मनामध्ये द्वेष निर्माण करणारे संस्कार जर अन्नावर झाले, तर ते अन्न दूषित होतं. आणि ते दूषित अन्न आपण जर ग्रहण केलं, खाल्लं, तर आपलं मन विचलित होतं, मन प्रसन्न राहत नाही. मन प्रसन्न नसेल तर आपलं कार्य व्यवस्थित होत नाही. एक सोपा मार्ग आहे, कळण्यासारखा आहे. किती सोपी गोष्ट आहे. मग आपण अन्न बनवताना कधीही आनंदात बनवा, प्रसन्नतेने बनवा. जरी तुम्हाला राग आला असेल तर राग अन्न बनवू नका तुम्ही.
हं? मुलावर रागवता, नवऱ्यावर रागवता, चालूच असतं तुमच्या डोक्यामध्ये, तुमचं कुणी ऐकत नाही म्हणून तन 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 चालू असतं. हं? भाकरी बडविता बद बद करता, इकडे मनामध्ये क्लय चालू आहे आणि बदक 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 टपक टाकतं, भाजीला फोडणी टाकता असं जातात. मग हे जे संस्कार त्या अन्नावर होतात, त्या अन्नाचा परिणाम भयंकर होतो. घरात सुख शांती नांदत नाही. आणि ही लक्ष्मी जर अशीच राहिली तर घराची बरबादी होते, घरामध्ये आरोग्य बिघडतं, घरात आनंद राहत नाही, समाधान राहत नाही. घरातील लोक ताणतणावामध्ये, भांडणं तंटे हे प्रकार होत राहतात. केवळ या लक्ष्मीचा प्रताप आहे हा. या लक्ष्मीचा प्रताप असा होतो, भयंकर होतो. म्हणून सर्वप्रथम घराचा विकास जर पाहिजे असेल तर लक्ष्मीनं प्रसन्न राहिलं पाहिजे. आता हे लक्ष्म्या सगळ्या माझ्याकडे खूप येतात. असं घरात सुख नाही, घरात रखरख वाटतं, झोप चांगली नाही, हे दुखतं ते दुखतं. अमुक कमी वयामध्ये जर तुम्हाला विकार चालू झालेत, 50च्या आतमध्येच तुम्हाला जर विकार आहेत, तर कसं व्हायचं? पुढलं आयुष्य कसं चालणार तुमचं? याचा जरा विचार करा. आणि हे कारणीभूत फक्त तुम्हीच आहात. महिला, मी महिलांसाठीच बोलतो. महिला आजकाल खूप टेन्शनमध्ये आहेत. ते मोबाईलमध्ये रील्स लावलेलं असतं, वरी ढकलितात, त्याच्यातलं हे होऊ काहीतरी तिसरंच काहीतरी डोक्यात त्यांचं बघून काहीतरी, मग विचार तुमचे चांगले राहत नाहीत. मग विचार बदलले की ती विचार बदलल्यामुळं तशा पद्धतीनं अन्न तयार करतात. तुम्ही सतत 24 तास तसे जरा वेगळ्या दिमाखामध्ये राहतात, मग घरात कसं सुख नांदायचं? नाही नांदणार. सोप्या गोष्टी त्याला करणे ह्याचा मोठा काही विचार करायची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमच्या पायावर दगड मारून घेता, तुमचं घर खराब करताय तुम्ही. तुम्हाला ऐकायचं असलं तर ऐका, नाही तर सोडून द्या विषय. माझं काम आहे सांगायचं. एक सोपी गोष्ट आहे, काहीच नाही याच्यामध्ये. फक्त तुम्ही प्रसन्न राहा, आनंदी राहा. काही होत नाही, तुमच्या घराला बरबादी होत नाही, काय होत नाही. तुम्ही जर आनंदात चांगलं राहिलात ना तर तुमची प्रगती होते, घरामध्ये बरकता येते, बरकता. तुम्हाला कधी अन्नधान्याचा तुटवडा येणार नाही, कुठल्या पैशाचा तुटवडा येणार नाही. हे सोप्या सोप्या गोष्टीत फक्त तुम्ही समाधान माना, आहे त्यात समाधान माना, नक्कीच तुमच्याकडे येईल. नको त्या गोष्टीचा विचार करू नका. घरामध्ये कलह निर्माण करता, ताणतणाव निर्माण करता, म्हणून घरातील पुरुष मंडळी बाहेर आनंद शोधता. हे तुम्हीच कारणीभूत आहात. त्याला तुमच्यापासून सुरुवात होते. पुरुषाला कुणाला हौस नसते विनाकारण बाहेर शेण खायची. तुम्ही त्याला संधी देता तशी खायला. तुमच्या हातात आहे, पण लक्षात येत नाही तुमच्या. मग उगाच आमच्यासारख्या महाराजांच्या नादी लागता, इकडे या का महाराज, असं करायचं तसं करा, काय तोडगा सांगा, असं करा. अहो तोडगा काय? तुमच्या हातातच तोडगा आहे ना. तोडगा काय सांगायची गरज आहे? तुम्ही चांगलं राहिलात, तुम्ही प्रसन्न राहिलात, आनंदी राहिलात, तर काय कुणाकडे जायची गरज आहे, काय करायची गरज आहे? हा तोडगा, सोपा तोडगा तुम्ही करत राहा. आणि असं ताणतणाव करू नका, शांततेने राहा, आनंदात राहा. घरातील लक्ष्मी प्रसन्न असली ना तर घरात लक्ष्मीच खरी नांदते. सगळी आर्थिक बाजू, सगळं काही, सगळं मिळतं तुम्हाला. हवं ते मिळतं. फक्त तुम्ही समाधानी राहा, आनंदी राहा. एवढंच करा. प्रयत्न करून पहा आणि मला नक्कीच सांगा. कारण ही काही अवघड गोष्ट नाही. आहे त्यात समाधान माना. उगाच पळापळी करून उपयोग नाही. तुम्ही पळापळी करण्याच्या, आनंद शोधण्याच्या भानगडीत दुःख तयार करता तुम्ही घरामध्ये. कुठला आनंद मिळणार आहे तुम्हाला? अजिबात आनंद मिळणार नाही. आपल्या हातानं तुम्ही दुःख निर्माण करायला लागलात, तर असं नका करू. एवढीच मी आज सोमवारी तुम्हाला विनंती करतो. कारण आज शंभूचा वार आहे. आज आपल्या इथेही कार्यक्रम असतो, अन्नदानाचा कार्यक्रम असतो, शिवलेला अमृताचं ग्रंथाचं पारायण होतं, त्यानंतर रामायणचं होतं, महाआरती होते, महाप्रसाद, अन्नदान हा कार्यक्रम होतो. त्यानिमित्त मी तुम्हाला 2 गोष्टी बोलतोय. ग्रंथ तरी तेच सांगतात आणि मीही तेच सांगतो. जगाच्या वेगळं काय सांगतोय मी तरी तुम्हाला? तुम्ही करत राहा आणि माझं या येड्याचं एवढं ऐका. कारण येडं खूप दिवसापासून बोलतंय. पूर्वी सांगितलेले लोक त्यावेळेस त्यांना काही वाटलं नाही. आज ते जुने लोक सुद्धा आता माझ्या संपर्कात यायला लागलेत. कारण मी कुणाकडून काही असे ही सांगण्यासाठी पैसे घेत नाही, काय करत नाही. माझा फ्री सल्ला आहे, फुकटचा सल्ला आहे. फुकटचा सल्ल्याचा वापर करा.
आणि आनंदी राहा एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. आणि आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो अशाच एखाद्या कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.